हे गाईज, आज आपण बनवूया मसाल्याचे वांगे। याकरता मी कोवळे वांगे घेतले आहे। ते मधनं कापून अशा प्रकारे पलटवून बघायचे आहे, नाहीतर कधी कधी वांग्यामध्ये अळ्या राहत असतात। एका वांग्याला 4 भागात कापायचे आहे व पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहे, नाहीतर ते काळे पडतात। आता मसाल्याचे वांगे करण्याकरता आपल्याला नारळ, तीळ आणि सांबार वाटून घ्यायचा आहे। आता गरम मसाल्याकरता 2 कांदे, 2 इंच कलमी, 2 मोठे इलायच्या, अर्धा चम्मच काळे मिरे आपल्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे व मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे। बारीक करताना थोडं अद्रक व लसणाच्या कळ्या पण टाकायच्या आहेत। अशा प्रकारे दोन्ही मसाले बारीक झाल्यानंतर आपल्याला तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे टाकून त्याला गोल्डन कलर आला की त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेले टमाटर टाकायचे आहे। टमाटर थोडे शिजले की त्यामध्ये गरम मसाला, पुन्हा त्यामध्ये खोबरं आणि तिळाचे वाटण टाकून आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे। मसाला व्यवस्थित शिजला की यामध्ये गोडा मसाला, चवीनुसार मीठ, धनेकूट आणि हळद टाकून थोडं शिजवून घ्यायचे आहे। हे मसाले आपल्याला व्यवस्थित शिजवायचे आहे। मसाले व्यवस्थित शिजले की आपल्याला यामध्ये 2 चम्मच हिरोती टाकायची आहे व यानंतर आपण जे वांगे कापून ठेवले आहे त्या वांग्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। गॅस बंद करायची नाही, गॅस स्लोवर ठेवून हे संपूर्ण वांगे एक एक करून भरून त्याच कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे संपूर्ण वांग्याला व्यवस्थित मसाला लागतो व वांग्याची चव पण वाढते। जर आपण अशा प्रकारे मसाला भरला नाही तर आपले वांगे चवीला तेवढे चांगले वाटत नाही। त्यामुळे हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा व वांगे अगदी स्लो गॅसवर शिजवायचे आहे। वांगे शिजवताना आपल्याला खूप कमी पाणी टाकून ते शिजवायचे आहे। तेलात जेवढे जास्त वेळ शिजले वांग्याची चव तेवढीच जास्त वाढत असते। आता कढईवर जे झाकण होते त्यामध्ये अगदी थोडे पाणी टाकून मी हे वांगे झाकून शिजवले आहे। आता तेच पाणी मी त्या वांग्यामध्ये टाकत आहे। असे करून थोडे करून आपल्याला हे पाणी टाकायचे आहे व अशा प्रकारे अगदी मंद आचेवर हे वांगे अगदी तेलात शिजवायचे आहे। वांग्याची भाजी शिजवताना आपला मसाला जळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। अधेमध्ये वांग्यावर हात फिरवायचा आहे। अशा प्रकारे वांगे व्यवस्थित शिजले की त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे। आता आपल्याला वांग्यामध्ये जितके पाणी टाकायचे असेल तेवढे पाणी टाकून एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायची आहे। त्यामध्ये गॅस बंद करायच्या आधी थोडा गोडा मसाला टाकायचा आहे। अशा प्रकारे आपले मसाल्याचे वांगे तयार होत असतात। तुम्ही नक्की करून बघा।